नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आदिवासी विकास विभाग भरती 2024 याची एक आता नवीन अपडेट आलेली बघा। 7 जुलै 2025 ही लेटेस्ट अपडेट आलेली आहे। आदिवासी विकास विभाग भरती 2024 जाहीर सूचना। तर ही सूचना कशाच्या संदर्भातली ते बघूया। दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विभागातील 17 पदनामांच्या 611 रिक्त पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। याची 2023 मध्ये जाहिरात आली होती, परंतु एसीबीसी आरक्षण आणि बाकी मुद्द्यांमुळे ही जाहिरात रद्द करून पुन्हा 2024 मध्ये नवीन जाहिरात आली। कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बघा, हे महत्त्वाचं आपल्यासाठी बघा। कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठीची लेखी परीक्षा आयबीपीएस मार्फत 22 व 24 एप्रिल 22 व 25 एप्रिल 2025 रोजी पार पडलेली आहे। अप्पर आयुक्त अमरावती विभागातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या संवर्गातील किमान 45% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली। म्हणजे अपडेट हे कशा संदर्भातलं आहे, तर एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेले, निकाल लागले नाही। गुणवत्ता यादी वेगळी असते, निकाल हा वेगळा असतो, यांच्या दोघांमधला मी फरक तुम्हाला सांगतोच। परंतु ज्यांना 45% जास्त होते तर त्यांचे गुण, त्यांची संपूर्ण यादी जी आहे तर त्यांनी तिथं लावलेली आहे। तर आपण जे आहे तर ती यादी बघूया बघा। ही यादी आहे, जवळपास 364 पेजेस आहेत या यादीमध्ये बघा। बघा ही यादी आहे, आता इथून सुरू होईल बघा। आता याच्यात त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे, थोडं आयबीपीएसचा थोडासा जो कारभार असतो थोडा पारदर्शक असतो। इथं ते काय करतात, विद्यार्थ्याचे नाव देतात, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याचा रोल नंबर, त्याची कॅटेगरी, त्याची डेट ऑफ बर्थ, त्याला मिळालेले गुण आणि एकूण गुण बघा। याला फॉर एक्झाम्पल पहिल्या व्यक्तीला जो सगळ्यात जास्त टॉपर आहे म्हणजे 178 मार्क घेतलेले 200 पैकी, म्हणजे याच्यावरती कोणी जे आहे तर ते गेलेलंच नाही आहे, हे इथं लक्षात ठेवा तुम्ही। त्याच्यावरती इथं गेलेलंच नाही आहे बघा। 178 178 176 76 76 74 74। मग इथं तुमचे नाव तुम्हाला सर्च करायचे आणि तुम्हाला इथं काय सर्च करायचे, तुम्हाला किती मार्क आलेले तर ते तुम्ही सर्च करू शकता। मग आता असं म्हणतील की याच्यामध्ये आम्ही आहोत तर आमची निवड झाली का, नाही, ही निवड यादी नाही, याला गुणवत्ता यादी म्हणतात। फॉर एक्झाम्पल इथंच मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो बघा। यांनी पण इथं सांगितलेलं आहे, कारण की विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असते बघा। दिस इज नॉट अ सिलेक्ट लिस्ट, मे बी तुम्हाला क्लिअर दिसत असेल नसेल, दिस इज नॉट सिलेक्टेड लिस्ट, ही गुणवत्ता यादी आहे, म्हणजे ही मार्कांची लिस्ट आहे। याच्यामध्ये तुमचे जे गुण आहेत तर ते कळतील। कोणाचे गुण कळतील, ज्यांचे 45% जास्त आहेत ते, आणि ज्यांचे इथं नाव नसेल समजून घ्यायचं आपल्याला 45% कमीच गुण होते। दुसरी येईल निवड यादी, त्याच्यामध्ये पण तात्पुरती निवड यादी, अंतिम निवड यादी असे जे काही तर प्रकार असतील। मग याच्यामध्ये ते काय करतील की जेवढ्या जागा रिकामा होत्या त्या संपूर्ण आकृतीबंधानुसार, बिंदू नियमावलीनुसार तर ते काय करतील, यांच्यातील एखाद्या उमेदवारांची निवड करतील। आता एखादा म्हणेल की माझं नाव दुसऱ्या क्रमांकावर, माझी निवड होईल का डायरेक्टली, तसं नाही राहणार। की तुम्हाला मिळालेले मार्क, तुमची कॅटेगरी, परत तुमचं समांतर आरक्षण, या सगळ्या बाबी तपासूनच त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होतील। तर या इथं लक्षात ठेवायचे इथं गरजेचं आहे। तर इथं सगळ्या म्हणजे समांतर आरक्षण पण इथं दिसेल तुम्हाला बघा। यस यस म्हणजे वुमन रिझर्वेशन WR। तर अशा पद्धतीने एखाद्याने जर लॉजिक लावायचं ठरवलं ना तर तो लॉजिक लावू शकतो। म्हणजे इथं सगळंच दिलेलं आहे, म्हणजे जर एखाद्याला कट ऑफ लावायचा असेल आणि किती जागा रिक्त आहेत तर तो लावू शकतो, स्वतः पण लावू शकतो, तो स्वतः तेवढी रिसर्च करू शकतो, कारण की इथं सर्वच्या सर्व तुमच्या डिटेल जे आहेत तर ते इथं दिलेले आहेत। तर इथून तुम्ही तुमचे मार्क जे आहेत तर ते बघून घेणे, तर हे सगळं इथं गरजेचे राहणार आहे बघा। एकाच मार्कांवर किती बघा, समजा फॉर एक्झाम्पल 162 आहे, 162 वर खूप सारे विद्यार्थी आहेत, म्हणजे मग त्यांचं सिलेक्शन हे वेगळे, जे काही समान गुण पडल्यावर जे काही क्रायटेरिया असतात तर त्या क्रायटेरियाच्या आधारे त्यांची निवड जी आहे तर ती होणार आहे। आगामी काळात TCS IBPS मार्फत पुन्हा एकदा एक 75,000ची मेगा भरती होणार आहे। याच्यासाठीच आपण ही सर्व सेवा सर्वसमावेशक बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली। 2023 मध्ये याच बॅचच्या माध्यमातून खूप साऱ्या अधिकाऱ्यांची जी आहे तर ती निवड झालेली होती। 2025 मध्ये पण तुम्हाला अशीच 7 इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून लाभणार आहे। या बॅचेसला तसेच आगामी काळात कोणत्याही बॅचेसला एनरोल करण्यासाठी GM10 हा जर कोड तुम्ही यूज केला तर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा डिस्काउंट जे आहे तर ते मिळू शकतो इग्नाइट अकॅडमीच्या कुठल्याही कोर्सेसवर। म्हणून तुम्ही हा कोर्स नक्की यूज करा आणि येणाऱ्या काळात तुम्ही जे आहे तर ते इग्नाइट अकॅडमी सोबत तुमची तयारी करू शकता। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।